सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला 13 ऑक्टोबरपासून एक सेवा करायची आहे, ती 20 ऑक्टोबरपर्यंत करायची आहे. अलक्ष्मी निस्सारण सेवा ही आपल्या स्वामी समर्थ केंद्रामधील सेवा आहे. बघा, 21 तारखेला आपण लक्ष्मीपूजन करणार आहोत, पण त्याआधी आपल्या घरातील अलक्ष्मी दरिद्रता आपल्याला बाहेर काढून टाकायची आहे. यासाठीच अत्यंत प्रभावी पण छोटीशी सेवा ही आपल्याला करायची आहे आणि ही सेवा प्रत्येकाने करा. आता ही सेवा आपल्याला 13 ऑक्टोबर म्हणजे सोमवारपासून करायची आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ उशिरा पाहिला तर आपल्याला ही सेवा कशी करायची हे पण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला काय साहित्य लागतं, कुठले मंत्र स्तोत्र म्हणायचे, सेवा कशी करायची, नंतर या साहित्याचं काय करायचं, ही सगळी माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये दिली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. आता 13 ऑक्टोबरपासून आपल्याला ही सेवा करायची आहे. तर आपल्याला काही गोष्टी लागणार आहेत, ते म्हणजे मळगट्ट्याचे मणी, पिवळी मोहरी, बघा अशी ही पिवळी मोहरी आणि थोडीशी विभूती. आपल्या स्वामी समर्थ केंद्रामधला जर दिवाळी संच आपण घेतला असेल तर त्याच्यात या सर्व गोष्टी आहेत. पण जर तो तुम्ही घेतला नसेल तर आपल्याला आपल्या कुठल्याही जवळच्या पूजा साहित्याच्या दुकानामध्ये आपल्याला त्याचे मणी आणि अगदी थोडीशी पिवळी मोहरी, ही तुम्हाला मी खूप सांगितली, अगदी 4-5 चमचे इतकी पिवळी मोहरी आपल्याला लागणारी छोटीशी पुडी आणि विभूती. आता ही विभूती तुम्ही तुमच्या जवळपास जर दत्त मंदिर, स्वामी समर्थ केंद्र किंवा मठ असेल तर तिथून घेऊन या, किंवा आपण घरामध्ये दररोज देवाला अगरबत्ती लावतो तर त्याच्यातली तुम्ही थोडीशी विभूती काढून घेतली तरी चालेल. आता आपल्याला हे का करायचं आहे, कारण बघा आपण घरामध्ये दररोज काहीतरी वाद होतो, अपशब्द बोलले जातात, किंवा आपण बाहेर जातो आणि बाहेरून येताना आपल्यासोबत नकारात्मक सकारात्मक एनर्जीज या आपल्यासोबत येत असतात. तर प्रत्येकाचं घर हे एवढं पवित्र किंवा शुद्ध नसतं आणि या सेवा केल्याने आपलं घर हे ती नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होण्यास मदत होते. आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी अगदी लक्ष्मीपूजनपर्यंत आपण या सेवा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि त्या दिवशी आपल्याला मग लक्ष्मी मातेचं अगदी छान स्वागत करता येतं. कारण माता लक्ष्मी तिथेच वास करते जिथं अलक्ष्मी नाही आहे. जिथे अलक्ष्मीचा वास असतो तिथे माता लक्ष्मी कधी जात नाही. त्यामुळे ही सेवा केल्याने घरातील अलक्ष्मी दरिद्रता ही बाहेर येते आणि मग जिथे अलक्ष्मी नसते तिथे माता लक्ष्मी ही आपोआप येते. त्याच्यामुळे आपल्याला ही सेवा करायची. आता जर तुम्ही हा व्हिडिओ उशिरा पाहिला तर तेही मी पुढे व्हिडिओमध्ये सांगते. तर आपल्याला सेवा काय करायची आहे, आपल्याला 13 तारखेपासून म्हणजे कलाष्टमी आहे त्या दिवशी सोमवार, तर या दिवशी आपल्याला ही सेवा करायची. आता ही सेवा तुम्ही दिवसभरात कधी करू शकता, तर शक्य झालं तर सकाळी किंवा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये ही सेवा करा. आता ज्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात करणार त्या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे. आपल्याला 99 मंत्र म्हणत शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि देवीची मूर्ती ही आपल्याला आपल्या देवाऱ्यामध्ये स्थापित करायची. असा हा अभिषेक हा फक्त आपल्याला पहिल्याच दिवशी करायचा आहे. नंतर आपल्याला आपल्या स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती घ्यायची आहे, त्याच्यावर पण आपल्याला पुरुष सूक्त 1 वेळा किंवा 11 वेळा म्हणत अभिषेक करायचा आहे. जर हे शक्य नाही झाले तर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा, 1 माळ किंवा 5 माळ 11 माळ, आणि मग आपल्याला स्वामींच्या मूर्तीवर छान शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक केला की आपल्याला ही मूर्ती परत आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवायची. आता ही सेवा फक्त आपल्याला पहिल्याच दिवशी करायची, ज्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात करणार. ही सेवा आपल्याला 13 तारखेलाच सुरुवात करायची. पण जर एखाद्याने व्हिडिओ उशिरा बघितला तर ज्या दिवशी ती व्यक्ती सेवेला सुरुवात करेल त्या दिवशी आपल्याला या 2 गोष्टी करायच्यात. तर आपल्याला देवांची दररोजची देवपूजा करून घ्यायची. देवाला शुद्ध गाईच्या तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे. आपल्याला बसायला आसन घ्यायचं आहे. आणि ही सेवा स्त्री पुरुष कोणी करू शकतं, अगदी मुलंही ही सेवा करू शकतात. घरातील कोणी एक व्यक्ती ही सेवा करू शकते. आणि आता सेवा करण्यासाठी जर पुरुष करणार असतील तर त्यांनी डोक्यात टोपी घाला, कपाळाला चंदनाचा टिळा लावायचा आहे, महिलांनी स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, बसायला आसन घ्यायचं आहे. आता आपल्या हातामध्ये आपल्याला चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि रक्षा घ्यायची आहे. आता ही रक्षा तुम्ही जर केंद्रातली आणली असेल तर ती घ्यायची, किंवा मग आपल्या देवासमोरची अगरबत्तीची रक्षा असते ती पण तुम्ही घेऊ शकता. नंतर मूठ बंद करायची आणि आपल्याला 11 वेळा अथर्व वेदोक्त वल्गा सुक्त म्हणायचे आणि 11 वेळा काल भैरवाष्टक म्हणायचे. या सेवा अत्यंत सोप्या आहेत, पण या 11 वेळा आपल्याला म्हणायचे. असं म्हणून झालं की देवाला नमस्कार करायचा आहे आणि आपल्या हातातील पिवळी मोहरी आणि विभूती ही आपल्याला आपल्या घराच्या चारी कोपऱ्यामध्ये टाकायची आहे. जर आपलं बैठं घर असेल तर घराच्या बाहेरसुद्धा आपल्याला हे अगदी 2-2 दाणे पूर्ण घराच्या गोलवेड्यावर हे टाकून द्यायचे. याने काय होतं, घरातील व्यक्तींचं आणि आपल्या घराचं नजरबाधेपासून संरक्षण होतं.
आणि घरातील नकारात्मक ऊर्जा किंवा दरिद्रता ही नष्ट होण्यास मदत होते. पिवळी मोहरी ही नकारात्मक ऊर्जा शोषून घेते, तर त्यामुळे आपल्याला ही सेवा करायची आहे. आता हे झालं की आपल्याला 2 कमळगट्ट्याचे मणी घ्यायचे, ते पण आपल्याला आपल्या उजव्या हातात घ्यायचे, मूठबंद करायची. 1 माळ स्वामी समर्थ मंत्र म्हणायचा आहे, 1 माळ आपल्याला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे आणि 16 वेळा आपल्याला षोडशी मंत्र म्हणायचा आहे. तर या सेवा आपल्याला कमळगट्ट्याच्या मण्यांवर करायच्यात. 2च मणी आपल्याला हातात घ्यायचेत आणि मूठ बंद करायचे आणि या सेवा करायच्यात. आता या सेवा करून झाल्या की आपल्याला हे 2 कमळगट्ट्याचे मणी एका डबीमध्ये काढून ठेवायचेत, कारण आपण हे 8 दिवस सेवा करणार आहोत, तर ते दररोज आपल्याला 2-2 नवीन मणी घ्यायचेत. पण टोटल 16 मणी घेऊन येणार आहोत आणि दररोज आपल्याला 2-2 मणी लागणार आहेत. ही 8 दिवसाची सेवा आहे. तर हे 2 मणी आपण सेवा करून झालं की डबीत ठेवायचे. दुसऱ्या दिवशी सेवा करण्यासाठी आपण नवीन 2 कमळगट्ट्याचे मणी घ्यायचे, त्याच्यावर सेवा करून झाली की ते मणी पण आपल्याला परत आपल्या डबीतच ठेवायचे. आता जर आपल्याला या सेवा उशिरा समजल्या किंवा आपण सेवेला उशिरा सुरुवात केली, मासिक धर्म किंवा सुतक अशा कुठल्याही कारणामुळे जर आपण 13 तारखेला ही सेवा सुरू करू शकलो नाही, तर आपण ज्या दिवशी या सेवेला सुरुवात करणार त्या दिवशी आपण बघायचं की आता पुढे किती दिवस राहिलेत. समजा 4 दिवसच पुढे राहिलेत किंवा 6 दिवस राहिलेत, तर आपण कमळगट्ट्याचे मणी जास्त घ्यायचे, म्हणजे 3 किंवा 4 असे घ्या आणि मग आपण सेवा या सेम करायचेत. अगदी तुम्ही शेवटच्या दिवशी किंवा अगदी 2-3 दिवस राहिलेत आणि तेव्हा जरी तुम्हाला हा व्हिडिओ मिळाला, तेव्हा तुम्ही जर तुम्हाला ही सेवा समजली, तर त्या दिवशी सुद्धा आपण ही सेवा करायची आहे, कारण ही खूप प्रभावी सेवा आहे. कारण जेव्हा आपण आपल्या घरातील अलक्ष्मी दरिद्रता बाहेर काढतो, तेव्हाच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करते आणि ही सेवा ही आपल्याला आपल्या घरातील अलक्ष्मी बाहेर काढण्यासाठी करायची आहे. कारण लक्ष्मीपूजनची सेवेला खरी सुरुवात ही कोजागिरी पौर्णिमेपासून होते. तेव्हापासूनच आपल्याला लक्ष्मी मातेचे मंत्र स्तोत्र हे म्हणायचे असतात. त्यामुळे आपल्याला ज्या दिवशी ही सेवा समजेल किंवा ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून आपल्याला ही सेवा करायची आहे. सेवा अगदी साधी सोपी आहे. यासाठी तुम्हाला केंद्रातला जर दिवाळीचा संच मिळाला तर त्याच्यामध्ये या सगळ्या वस्तू आहेत आणि तो जर नाही मिळाला तरी तुम्ही अगदी कमळगट्ट्याचे 16 मणी, थोडीशी पिवळी मोहरी आणि विभूती ही आपल्या घरातली घेऊ शकता. तर याच 3 वस्तू आपल्याला प्रामुख्याने लागणार आहेत. पण ही सेवा आपल्याला न चुकता करायची आहे. आता ही सेवा सकाळी किंवा संध्याकाळी करा. मग आपण ही सेवा केली. हे कमळगट्ट्याच्या मणी याचं आपल्याला लक्ष्मीपूजनच्या दिवशी हवन करायचं असतं. तर आता हवन कसं करायचं, आपल्याला एक हवनकुंड घ्यायचं आहे. हवनकुंडाच्या खाली जिथे आपण हवनकुंड मांडणार आहोत तिथे आपल्याला छोटीशी वीट ठेवायची आहे, कारण हवनकुंड हे बऱ्यापैकी गरम होतं. त्याच्यावर आपल्याला हळद, कुंकू, अक्षता, धूपदीप दाखवायचे. तिथली जागा आधी आपल्याला गोमूत्र वगैरे टाकून स्वच्छ पुसून घ्यायची जिथे आपण हवनकुंड मांडणार आहोत. मग हवनकुंडाची पण आपल्याला पंचोपचारे पूजा करायची आहे. त्याला पण आपल्याला हळद, कुंकू, अक्षता वाहून घ्यायचे. असं हे हवन आपल्याला लक्ष्मीपूजनच्या दिवशी सकाळी करायचे. तुम्हाला ही सेवा अगदी 1 दिवस आधी जरी समजली तरी आपण ही नक्की सेवा करा. असा हवनकुंड नसेल तर तुम्ही तामण घेऊ शकता किंवा आपली कुंडीसुद्धा घेऊ शकता किंवा मातीचं दुसरं काही भांडं असेल तर ते घ्या. त्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला माती भरायची आहे. आता दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. कुठलीही सेवा आपण दिव्याच्या साक्षीने करतो. नंतर आपल्याला यासाठी समिधा आणि थोड्याशा गौऱ्या लागणार आहेत हवनकुंड प्रज्वलित करण्यासाठी. या दिवशी नारळाची शेंडी मिळाली तर ती पण घ्या. आता दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. दिव्याला नमस्कार करायचा. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. नंतर आपण हवनकुंडाला सुद्धा हळद, कुंकू, अक्षता वाहून घ्यायचेत. मनोभावे नमस्कार करायचा आहे. आता आपण कापुराच्या साह्याने हवन प्रज्वलित करून घेतलंय. आता नमस्कार करायचा आहे आणि आपण गणपती बाप्पांचं 2 मिनिटासाठी स्मरण करायचं आहे. मग आपण अग्निदेवतांचं पण स्मरण करायचं आहे. ओम अग्निदेवताय नमः, ओम अग्निदेवताय नमः असा आपल्याला 11 वेळा मंत्र म्हणायचा आहे आणि तुपाचा स्वाहाकार करायचा आहे. हे करत असताना आपण अगदी मनोभावे शांत मनाने करा. असा हा हवन आपल्याला सकाळी करायचा आहे लक्ष्मीपूजनच्या दिवशी. नंतर ओम गण गणपते नमः स्वाहा असा आपल्याला तुपाची आहुती द्यायची आहे आणि 11 वेळा हा गणपती बाप्पांचा मंत्र म्हणायचा आहे. मग आपण आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा 11 वेळा मंत्र म्हणा, श्री स्वामी समर्थ. नंतर तुपाची आहुती द्यायची आणि म्हणायचं स्वाहा. हे झालं की आपल्याला आपल्या कुलदेवीचा मंत्र म्हणायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे स्वाहा असा कुलदेवीचा मंत्र आपल्याला 16 वेळा म्हणायचा आहे. मग आपण जे
तुपामध्ये भिजत घातलेले मणी होते, ज्याच्यावर आपण 8 दिवस सेवा केली. ते कमळगट्ट्याचे मणी, एक एक मणी आपण पळीमध्ये घ्यायचा आणि त्याची आपल्याला आहुती द्यायची आहे. या कमळगट्ट्याच्या मण्यांनी आहुती देताना आपण कमलात्मक मंत्र जो स्क्रीनवर दिसतोय तो कमलात्मक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. 16 वेळा हा मंत्र म्हणायचा. प्रत्येक वेळेला एक एक मण्याची आपल्याला या हवनामध्ये आहुती द्यायची आणि स्वाहा म्हणायचे. अशा पद्धतीने आपल्याला हे 16 मण्यांची आहुती द्यायची. आता जर हे मणी अर्धवट प्रज्वलित झाले तर उरलेलं हे सगळं सामान आपण आपल्या कुंडीमध्ये टाकून द्यायचं आहे. पण असं हे हवन आपल्याला लक्ष्मीपूजनच्या दिवशी सकाळी नक्की करायचं आहे. ही खूप प्रभावी सेवा आहे आणि ही नक्की प्रत्येकाने करा. तर ही छोटीशी माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.